नमस्कार रमेश साहेब. काल कार्यकर्ता संवाद मेळावा झाल्याबद्दल 2 शब्द खुलासा करा. नमस्कार. ग्रामीण विचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझ्या समाज बांधवांना मानाचा मुजरा. आज मी आपणास आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलो आहे. आज मी कुठला पुढारी किंवा नेता किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर नाही आहे, तर एक पत्रकार म्हणून आपल्यासमोर मी आज समोर आलो आहे चॅनलच्या माध्यमातून. काल जिजाऊ संघटनेची जी सभा म्हणजेच कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा जो आयोजित केला होता, त्या संदर्भात मी थोडंसं खुलासा करतो आहे की जिजाऊ सामाजिक संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून कालची जी मार्गदर्शन शिबिर होतं किंवा सभा होती किंवा मार्गदर्शन मेळावा होता, त्या मेळाव्यामध्ये तुफान अशी गर्दी पाहायला मिळाली. जवळजवळ माझ्या अंदाजे 8 ते 10 हजार लोक उपस्थित असतील. त्यामध्ये जास्त म्हणजे महिलांची जास्त उपस्थिती लक्षणीय होती. वास्तविक पाहता त्या ठिकाणी जवळजवळ 75 ते 80 वर्षाच्या वृद्ध आजीसुद्धा तिथे पाहायला मिळाल्या. लहान लहान मुलंही होती आणि महिला वर्ग भरपूर पाहायला मिळाला. पण याचाच अर्थ ती जी मंडळी मी पाहिली आणि स्टेजवर बसली होती, ते काही कार्यकर्ते पाहिले तर ते एकदम सर्वसामान्य, म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांची मुलं मुली अशा पद्धतीने त्या ठिकाणी कोणी मोठा नाही आणि छोटा नाही, हे पहिल्यांदा तिथं घेण्यासारखं होतं. दुसरा प्रश्न असं का जी जिजाऊ सामाजिक संस्था म्हणजे जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते होते आणि ते असल्यामुळे कार्यकर्ते असल्यामुळे तिथे मला असं जाणवलं नाही काही भाड्याचे आणलं. तर काही ठिकाणी असं चालतंय की पैसे देऊन माणसं आणावी लागतात, परंतु त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक कार्यकर्ता मी पाहिला, 2 शब्द बोलताना पाहिला, त्यांची जी आत्मीयता पाहिली ती आजपर्यंत कुठे पाहिली नाही. त्यावेळी मात्र मला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आठवण आली का त्यांनी जे शिवसैनिक घडवले ते वडापाव खातील पण दुसरे कुठं वोट देणार नाही किंवा पैशाचा पाऊस जरी पाडला तर त्याला हात लावणार नाही. अशाच पद्धतीने आदरणीय निलेशजी सांबरे साहेबांनी जी आज कार्यकर्ते घडवलेत, ते कार्यकर्तेसुद्धा असेच आहेत का ते एकनिष्ठ आहेत. मग त्यांच्यापुढे किती काही आमिष दाखवलं तर त्या आमिषाला बळी पडणार नाही. कालच्या सभेमध्ये एक पत्रकार म्हणून मी ऑब्झर्व केलं आहे, पत्रकार म्हणून माझ्या लक्षात आलं. दुसरं प्रश्न असा का निलेश साबळे सांगितलं की मी रोजगार वगैरे उपलब्ध करून देईल. वास्तविक पाहता आज शहापूर तालुका या ठिकाणी तानसा वैतरणा बस्सा धरण असून मुंबईला पाणी पुरवलं जातं. आपण मुंबईला पाणी पुरवलं जातो पण आपल्याला पाणी मिळत नाही. माझा पहिला प्रश्न नेहमीच असतो की बाबा तुम्ही आमचं पाणी घेता, आम्ही वनवन फिरतोय, आम्हाला पाणी मिळत नाही. मग आमचा जो शहापूर तालुका आहे तो BMCने दत्तक घ्यावा आणि आमच्या मुलांना रोजगार द्यावा. परंतु अजूनही शहापूर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधींनी आपला तालुका दत्तक घ्यावा यासाठी कधी आंदोलन किंवा कुठल्या प्रकारचं पत्रव्यवहार केलेलं दिसत नाही. दुसरा प्रश्न असं, माझ्या शहापूर तालुक्यातील तरुण ITI धारक मोठमोठे डिप्लोमा धारक आहेत आणि कामाला कुठे मंत्र काही कंपनी आहे त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांना वेठबिगारीसारखं कसं तरी कामं लावायची, छोट्याशा पगारामध्ये मजबूर होऊन काम करायचं, गोडाऊनमध्ये जायचं, 10-12 हजार रुपये नोकरी करायची, घरी यायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या तालुक्याची पूर्ण हेळसांड झालेल्या. पहिल्यांदा आपल्याला आपल्या तरुणांना रोजगार पाहिजे. जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्याचा विकास होत नाही. का घराघरातला जोपर्यंत युवक कामाला लागत नाही त्या घराची प्रगती होणार नाही. अशा पद्धतीने आज मला इथं सांगायचं आहे की ज्या निलेश सांबरे साहेबांनी जे आज कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा घेतला, तर खरोखर त्यांची जी संस्था आहे ती संपूर्ण शाळा वगैरे त्यांनी औद्योगिक म्हणजे बरेचशा अशा एक त्यांनी जे सामाजिक काम केलं त्याची ती पोचपावती आहे आणि त्यांचा कार्यकर्त्यांचा सुद्धा निलेश सांबरे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला आत्ताच्या कार्यकर्त्यांना एकच सांगायचं आहे, कोणी हो, आम्ही कोणालाही मत द्या, आम्ही सांगत नाही इथे द्या तिथे द्या, आम्ही पत्रकार आहोत, परंतु जो कोणी येईल त्यांनी मात्र शहापूर तालुक्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल, कारण मोठमोठ्या डिग्री घेतलेली पोरं 10-12 हजारासाठी नोकरी करतात, हे योग्य नाही, हे चुकीचं आहे आणि त्यामुळं आमच्यासारख्या पत्रकारांना ते पावत नाही. आणि म्हणून मी काल जी सभा पाहिली ती सभा खूप छान होती आणि जबरदस्त सभा. आणि विशेष म्हणजे
वरुण राजाने तिथे वरुण राजा बरसला म्हणजे तिथे पाऊस पडला म्हणजे ती विजयाची नांदी होती. तर आपल्याला माहिती आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळी भाषणाला उठल्याला पाऊसच पडला आणि त्यावेळी त्यांना सोडून गेलेले होते बऱ्याचशा, त्यावेळी निम्म्याहून जास्त सीटा त्याच्यात निवडून आल्या. म्हणजेच ही विजयाची त्यांची नांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे निलेश सांबरे साहेब आज जरी अपक्ष जरी असले तरी हळूहळू इवलेश्वर रोप लावेलेच बरी त्याचा वेळी गेला गगनावरी. ज्यावेळी क्रांती घडते ती क्रांती अशीच घडते एवढंच मी सांगेन. आणि जाता जाता एकच सांगतो की मी आज जो निलेश जिजाऊ सामाजिक संघटनेबद्दल 2 शब्द बोललो ते एक पत्रकार म्हणून ऑब्झर्व केलेलं मनातील व्यक्त केलं आहे. मी कुठल्याही पक्षाबाबत कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून माझं मी या ठिकाणी ऑब्झर्व केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण माझे 2 शब्द ऐकले. धन्यवाद. ग्रामीण न्यूज विचार म्हणजे आपलं सहर्ष स्वागत. जय